ही पहा अशा पद्धतीची रांगोळी मॅट आज आपल्याला बनवायची आहे. चला तर मग सुरू करूया रांगोळी मॅट. चला पाहूया त्याचे मेजरमेंट. आणि रांगोळी मॅटच्या बेससाठी लागणार आहे कॅनव्हास आपण 11 बाय 11 इंचाचा घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने 11 बाय 11 इंचाचा कॅनव्हास घ्यायचा आहे आणि 10-10 इंचावरती मार्जिन करायचं आहे आणि सेंटर काढायचं आहे 5 वरती. 5 वरती सेंटर काढल्यानंतर परत 2.5 वरती असा डॉट करून घ्यायचा आहे. म्हणजे सेंटरपासून 5-5 इंचावरती असे डॉट करून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी. आणि त्यानंतर आपल्याला मध्ये पण तेवढंच 5-5 इंचावरती असं मार्जिन क्रॉसमध्ये पण करायचं आहे. हे पहा मी दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित करून घ्या. सेंटरपासून आडव्या उभ्या अशा 4 लाईन होतील आणि मध्ये पण आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढून 2.5 इंचावरती ते पण मार्जिन घेऊन अशा क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायच्या आहेत. ह्या क्रॉसमध्ये लाईन फक्त मी मेजरमेंटसाठी दाखवत आहे. आणि अशा पद्धतीने सगळे डॉट जोडून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित जोडून घ्या. हे सर्व डॉट जोडून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही डॉटमध्ये अशा पद्धतीने 4-4 इंचावरती सेंटरपासून मार्जिन घ्यायचं आहे आणि ते पण क्रॉसमध्ये असं जोडून घ्यायचं आहे. म्हणजे स्टार टाईप आपल्याला ही साईडने रांगोळी मॅट बनणार आहे. तुम्हाला मी थोडं फास्टमध्ये दाखवत आहे. अशा पद्धतीने हे सर्व जोडून झाल्यानंतर परत आपल्याला ह्या मधल्या डॉटपासून 2.5 इंचावरती मार्जिन घ्यायचं आहे. मार्जिन पूर्ण करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने गोल आकारामध्ये थोडंसं निंबुळता पुढे शेप देऊन घ्यायचं आहे पूर्ण. आणि मग परत आपल्याला ह्याच्यानंतर कलर कॉम्बिनेशन करायचं आहे रांगोळी मॅटचं. ही पूर्ण झाल्यावर छान दिसते. मी तुम्हाला अगोदर व्हिडिओ दाखवलेला आहे. चला करूया ही पूर्ण बॉर्डरला आपल्याला ग्रीन कलरने करून घ्यायचं आहे. आणि जसा शेप आहे तसं मी बघा बोटाच्या साह्याने बाहेरच्या साईडला त्या उलनला प्रेस करत आहे. म्हणजे तो शेप व्यवस्थित राहील साईडचा. हे पहा असे प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि कट करून घ्यायचं आहे. पूर्ण बॉर्डर ह्याच पद्धतीने कंप्लीट करायचे आहे. पण मध्ये आपण आता येलो कलर भरणार आहोत आणि त्यानंतर व्हाईट कलर. कोणत्याही रांगोळी मॅटमध्ये थोडा लाईट कलर दिल्यानंतर ती आकर्षक दिसते. हे पहा आणखी आपल्याला पुढे त्याला मध्ये पण एक राऊंड रेड कलरचा करायचा आहे. पण त्या अगोदर मी पूर्ण बॉर्डर ग्रीन कलरने कंप्लीट करून घेते. हे पहा पटपट होण्यासाठी असा राऊंडमध्येही मी चिपकून घेते आणि शेप पण व्यवस्थित येतो. मध्ये स्टार बनतो आणि साईडला पण पानाचा गोल आकार येतो. हे पहा अशा पद्धतीने गोल आकारमध्ये चिटकून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला एक मला सांगायचं आहे की आणखी 2 दिवस लाईव्ह क्लास घेतला जाणार नाही आहे. फक्त मी तुम्हाला डेली एक रांगोळी मॅट व्हिडिओच्याद्वारे टाकणार आहे. ते तुम्ही पहा आणि शिका. आणि पुढे परत मी लाईव्ह क्लास घेईल तेव्हा लाईव्ह क्लासमध्ये पण शिका. डेली एक रांगोळी व्हिडिओद्वारे किंवा लाईव्हद्वारे येणारच आहेत. त्यामुळे कसलीही काळजी करू नका आणि नवीन नवीन रांगोळी मॅट शिका. आपल्या चॅनलवरती 400+ व्हिडिओ रांगोळी मॅटचे आहे. नक्की पहा आणि शिकून घ्या. हे पहा अशा पद्धतीने साईडच्या ह्याच्यामध्ये आपल्याला 3 कलरने कंप्लीट करून घ्यायचा आहे. तो लास्टचा गोल आकार खूप सुंदर दिसते ही पूर्ण झाल्या रांगोळी मॅट. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रांगोळी शिकण्यासाठी ऑल बेल आयकन दाबा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अशाच छान छान रांगोळी मॅट शिकायला भेटतील. आणि ह्या पद्धतीने आपण असंच कंप्लीट करून घेतलं आहे. आणि मध्ये आपल्याला आता रेड कलरने राऊंडमध्ये थोडंसं चिपकायचं आहे. हे पहा गोल आकारामध्ये मी चिपकवलं आहे. ही पहा कशी झाली रांगोळी मॅट ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि साईडनी कट करून घ्यायचं आहे. धन्यवाद.